पहाडसिंगी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित, डेंग्यू सदृश स्थितीमुळे ग्रामस्थ त्रस्त। प्रतिनिधी नासिर शेख। अकोला जिल्ह्याच्या टोकावर व पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले पहाडसिंगी गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। गावात सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल भीमराव गवई यांनी केला आहे। या गंभीर समस्येबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची स्वच्छता, विहिरींवर लोखंडी जाळी बसवणे, नियमित ब्लीचिंग पावडर टाकणे, सांडपाण्यासाठी नाल्यांची निर्मिती व नियमित साफसफाई, सार्वजनिक शौचालय आणि कचराकुंड्यांची सोय करण्याची मागणी केली आहे। तसेच शाळा, अंगणवाडीला संरक्षण भिंत, स्मशानभूमीत पेवर ब्लॉक आणि समाज मंदिराची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या प्रकरणी वेळीच लक्ष न दिल्यास गावात संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे।